मैत्रिणींनो, सनशाईन फूड चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन डिश घेऊन आलेली आहे। त्या डिशचं नाव आहे राजस्थानी गट्टा। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गप्पा तर होतच राहतील। तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे 200 ग्राम बेसन। त्यात आपण टाकणार आहोत अर्धा चम्मच हळद, स्वादानुसार मीठ, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, थोडासा आपण टाकणार आहोत सोडा, अर्धा चम्मच सोप, थोडीशी कस्तुरी मेथी, अर्धा चम्मच साबुत धनिया, त्यानंतर 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, त्यानंतर आपण टाकणार आहोत 2 ते 3 चम्मच दही। फक्त लक्षात ठेवायचंय दही आहे ना जास्त खट्टा नकोय, म्हणजे जास्त आंबट नकोय, मीडियम पाहिजे। अगदी थोडंसं त्यावरून तेल टाकायचंय, त्यानंतर मिक्स करून एकजीव करून घ्यायचंय। जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो ना तशाच टाइप मध्ये हे मळायचंय। तर माझा हा बेसनाचा गोळा तयार झालेला आहे आणि 15 ते 20 मिनिटं हे बाजूला ठेवून द्यायचे मुरण्यासाठी। तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे घेतले एका बाउल मध्ये 5 ते 6 चम्मच दही, अर्धा चम्मच हळदी पावडर, 2 चम्मच लाल मिर्च पावडर, 2 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, स्वादानुसार मीठ। तर हे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय। त्यानंतर हा जो बेसनाचा गोळा बनवला होता याचे 4-5 तुकडे करून घ्यायचे, साईडला ठेवून द्यायचे आणि छोटे छोटे तुकडे आहेत ना त्याला असा आकार देऊन असे तुकडे करायचे छोटे छोटे। अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत। नंतर इथे तुम्ही बघू शकता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपण ते तुकडे त्याच्यात टाकणार नाही आहोत। तर साधारण पाणी उकळलेलं आहे, तर एक एक आपण सोडणार आहोत। साधारण 10 ते 15 मिनिटं आपण उकळायचं हे चांगलं। नंतर एका जाळीमध्ये काढायचे आपल्याला आणि ते 5 ते 7 मिनिटं आपल्याला थंड होऊ द्यायचंय। आता हे चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत। कटिंग करून घेऊया। साधारण एवढ्या आकाराचे कट करायचे। हे आपल्याला तेलामध्ये तळायचे आहेत। तर जोपर्यंत हे लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला तळायचे। तर फ्राय करून झालेले आहेत, खूप छान असं लालसर कलर पण आलेला आहे। त्यानंतर मी तुम्हाला हे ना क्रिस्पी झालेत की नाही दाखवते। हे बघा, याचा पटकन तुकडा पडला, म्हणजे खूप छान अशी क्रिस्पी पण झालेली आहे। तर जेवढी तुमची हे क्रिस्पी होतील तेवढी भाजी खूप छान लागणार आहे। मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत जीरा, 2 तेजपात, थोडेसे खडे मसाले, थोडीशी चिमूटभर हिंग आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण साबुत धनिया, 2 ते 3 खडे मिरची, 2 ते 3 बारीक हिरवी मिरची,
एक कांदा बारीक चिरलेला मिक्स करून घ्यायचा आहे. अद्रक लसणची 1 चम्मच पेस्ट मिक्स करून घ्यायचे. 2 बारीक चिरलेले टमाटर, टमाटर तेलामध्ये चांगले शिजू द्यायचे. आपण जो दही आणि तिखटचा जो आपण मिश्रण तयार केला होता तो सोडायचा आहे. तर ग्रेव्हीला छोटे छोटे असे बुडबुडे यायला लागले की आपल्याला सोडायचंय हे. तर आजची रेसिपी तयार आहे. खूप छान असा कलर पण आलेला आहे भाजीला. आणि वरतून आपण टाकणार आहोत कोथिंबीर. आणि त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. ही रेसिपी माहिती आहे तुम्हाला, चिकनला आणि मटनला फेल करणारी रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी मी खाऊन दाखवणार आहे तुम्हाला. तर सखीनो एक बोलायचंय, तर ही रेसिपी बनवायला ना खूप मेहनत आहे, पण चविष्ट पण एकदम लाजवाब, खूप छान चविष्ट झालेली आहे. आता कसं आहे ना, ही रेसिपी खायला तुम्ही राजस्थानला तर नाही जाऊ शकत ना. ट्राय करायला काय हरकत आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे. घरीच बनवा, घरीच खा. वाट कसली बघताय मग. तुम्ही पण अशा छान छान रेसिपी बनवा आणि मला शेअर करत जा. सखीनो, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं, कारण कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते. तर आजची रेसिपी इथे संपते. तर लवकरच आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.